असे भक्त होते, देव सोडून त्यांना दुसरं काही आवडत नव्हतं. एक वेळेला मात्र काही महिला मात्र माझ्या जिजामात्यांच्या मैत्रिणी आल्या आणि विचारतात, काय ग बाई, तुझे मालक कुठल्या ड्युटी करतात, काय काम करतात, किती पगार आहे? ज्या वेळेला त्या मैत्रिणी विचारू लागल्या जिजामातेला, त्यावेळेला जिजामाता म्हटली, माझ्या मालकाचे ड्युटी सांगू का काय आहे? माझ्या मालकाची ड्युटी जर मी तुम्हाला सांगितली तर तुम्हाला आनंद होईल का दुःख होईल मला सांगता येत नाही, पण माझ्या मालक एक सेकंद सुद्धा त्या आनंदापासून बाजूला नाही. आता विचार करा, जिजामाता म्हणजे खरंच महान पतिव्रता होत्या बरं का. महान पतिव्रता होत्या म्हणून आधी दर्शन कुणाला दिलं? तुकोबरांना दिलं का आधी दर्शन मातेला दिलं? जिजामातेला. जिजामातेला दर्शन दिलं. नव्यानं ज्या ज्या वेळेला भगवंताला मात्र भक्ताला काम पडतं त्यावेळेला माझ्या जिजाऊ माता मात्र एक वेळेचा प्रसंग जेवण घेऊन भंडारा डोंगरावर चालल्या. तुकोबरायांचं दुपारचं जेवण, आपण आपल्या भाषेमध्ये न्याहारी म्हणू, जेवण घेऊन भाकरी बांधली, टोपल्यामध्ये घेतली, डोक्यावर घेतली आणि ज्या वेळेला भंडारा डोंगरावर निघाल्या तिथं दोन डोंगर आहे, एक भालचंद्र नावाचा डोंगर, एक भंडारा डोंगर आहे. कुठे गेले तुकोबराय सांगून जा नव्हते, आणि जर सांगून गेले असते मग त्यांनी म्हणलंच नसतं, आसू आयसा कोठे आठवची नाही, द्याची विधी भोगू दशा. भंडारा डोंगरावर गेले का भालचंद्र डोंगरावर गेले, जिजामाताने माती उचलावी कानाला लावावी, जिकडून विठ्ठल विठ्ठल मातीतून आवाज यावं त्या डोंगरावर मात्र माझ्या जिजामातेने केलं पाहिजे. गेल्याच्या नंतर मात्र आधी दर्शन मला एवढं सांगायचं होतं, जाता जाता काटा घुटला, काटा मोडला. पायातला काटा काढण्यासाठी विटेवरचा परमात्मा, कटेवर हात ठेवणारा जगाचा चालक मालक परमात्मा खाली उतरला, गुराख्याचं रूप घेतलं, आवाज दिला, माते काटा घुसला का ग? हो रे म्हटले, बाळा इथं कोणीच दिसत नाही, पण तू एवढ्या जंगलामध्ये, आई मी काटा काढतो. जिजामातेचा पाय माझ्या देवानं मांडीवर घ्यावं, मधात देवानं मांडीवर घ्यावं, बोटाने थुंकी लावावी, ते बोट मात्र चाटावं. माझ्या भगवंताने तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता अशी असणार ती माता. जिजाऊला पहिलं दर्शन दिलं आणि त्याच जिजाऊला विचारतात, काय ग तुझे मालक काय काम करतात, कुठला जॉब करतात? त्यावेळेला माझे जिजामाता म्हणते, सांगू का तुम्हाला, माझा धनी माझे मालक काय काम करतात? सांगते, ऐका ना. म्हटलं, फुटकाच विना त्याला दोन तारा, फुटकाच विना त्याला दोन तारा, गालीवर झारा पंढरीच्या, गालीवर झारा पंढरीच्या. माझ्या मालकाची ही ड्युटी आहे बरं. तुमचा माझा सुद्धा इना फुटका आहे, श्वास घ्यायचा आणि सोडायचा. फुटकाच विना त्याला दोन तारा, घालियर झारा पंढरीच्या. तुम्ही म्हणाला असं काय केलं? तुका म्हणे ते पाहिजे जातीचे येड्या गबळ्याचे काम नव्हे, सद्गुरु वाचून सापड्याना स्वयं धरावे ते पाय, आदे आदे धरावे ते पाय. विना त्याला दोन तारा, घालियर झारा पंढरीच्या. कुठली पंढरी? कायाई पंढरी, आत्मा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. आणि त्या पांडुरंगाचं भजन करत होते. मग ते भजन कसं करत होते त्या महिलांनी विचारलं, कसं करतात? दादांनी प्रमाण दिलं. ती म्हटली, सांगता येत नाही, सद्गुरु वाचून सापड्याना सोय आणि धरावे ते पाय. आधी आधी जो श्वास घेतो त्यावेळेला नामचिंतन करतो आणि जो श्वास सोडतो त्यावेळेला हमपणा एक एक विकार घालवतो. असं चिंतन माझे स्वामी करतात. मग पुढे सांगतात,
ज्या वेळेला माझ्या जिजामातेनं मला त्यांनी अजूनच आग्रह करावं का ग तू तर एवढ्या मोठ्या घराण्यातली आहे एवढ्या मोठ्या घराण्यातली मग इकडं मात्र तुझी अशी अवस्था. मग त्यावेळेला म्हणावं तुकोबाची कांता सांगे लोकापासी जातो बाई स्वामी माझा पंढरीसी. काय करतो फुटकाच विना त्याला 2 तारा घाली अर झारा पंढरीच्या. परत त्यांनी म्हणले तू एवढ्या मोठ्या घराण्यातली. मग म्हणावं माझ्या 4 बहिणी नांदत्या सुखात माझी कर्म रेषा ऐसी कैसी. माझे जगद्गुरु तुकोबराय देहावर उदास होते माझ्या तुकोबरायनं म्हणावं तुका म्हणे कांते ऐसे न बोलावे चरण धरावे विठोबाचे. माझ्या संतांनी परमार्थ केला नुसता केलाच नाही आधी केले मग सांगितले अनुभव आले अंगा ते हा जगात देत असे. असा परमार्थ केला तर देवी आणि देव 2 नाही पाहिले बरं का. 2 आहे का बघा. माझ्या साधू संतांनी आपल्याला तेवढा अखंड हरिनाम सप्ताह आपला चालू आहे. छान असा मोठा धर्म मंडप आहे. या मंडपामध्ये आम्ही मंडप घातला. माझे साधू संत म्हणतात आम्ही सुद्धा घातला. पण कसा घातला. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला हो. 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 घातिला चारी वेदांचा फुलवारा बांधिला शास्त्र प्राणे अनुवादती तुझ्या गोंधळाव शास्त्र प्राणे अनुवादती तुझ्या गोंधळाव. माझ्या संतांनी गोंधळ घातला बघा. जसं नवरात्र उत्सव आहे पण त्या वेळेला सांगतात की माझ्या विठुरायाचा गोंधळ कधी असतो त्या जगदंबाचा गोंधळ कधी असतो. आषाढी कार्तिकी तुझी पंढरीची आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी व शास्त्र प्राणे अंबा उभी कर ठेवणी कटी व शास्त्र प्राणे अंबा उभी कर ठेवणी कटी व. कसा सांगितला एक मिनिट कसा सांगितला. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी व पुंडलिक दिवटा शोभे वळवंटी वो एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवली कटी हो. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवली कटी एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवली कटी एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवली कटी. बोला 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 बोला
तुझ्यासाठी असते. काय सांगितले नाथबाबा सांगतात आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कठी हो. मग कुठली देवी सांगितली? हा कटेवर कर ठेवणारी देवी मात्र कुठली आहे? कुठे आहे? पंढरपुरामध्ये. मग ती देवी आणि देव दोन नाही तर मात्र भगवंत आणि भगवंताची शक्ती एकच आहे. पण ज्या वेळेला मात्र माझा भगवान परमात्मा अवतार घेत असतो कधी देवी होतो कधी देव होतो. मग अनंत अवतार माझ्या भगवंताचे झाले. पण खऱ्या अर्थानं माझे जगद्गुरु तुकोबराय सांगतात की निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीचा साकडे पडो नेदी असा असणारा परमात्मा तो मागेही उभा आहे आणि पुढा सुद्धा उभा आहे. अभंगाचं तिसरं चरण निर्वाणी गोविंद